ऐन उन्हाळ्यामध्ये सोलापूरवरती जलसंकट जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर महापालिकेच्या चुकीच्या आणि ढिसाळ कारभारामुळे हे जलसंकट जे आहे ते सोलापूरकरांवर येण्याची शक्यता जी आहे ती ओढवलेली आहे। खरं तर सोलापूर महापालिकेने जलसंपदा विभागाला जी रक्कम द्यायची आहे पाणीपट्टीच्या बदल्यामध्ये ती न दिल्यामुळे या ठिकाणी जलसंपदा विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। यामध्ये जर आपण पाहिलं खरं तर सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी पंप हाऊस या ठिकाणी उजनी धरणातून जे पाणी दिलं जातं जलसंपदा विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जवळपास 38 कोटी रुपयांची पाणीपट्टी जी आहे ती थकवल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळेच टाकळी येथील पंप हाऊस जो आहे जलसंपदा विभागाने काल सील केल्याची देखील माहिती समोर आली होती आणि त्या संदर्भातल्या नोटिसा सुद्धा सोलापूर महापालिकेला या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे सोलापूर शहरावर जे आहे ते जलसंकट जे आहे ते येण्याची शक्यता निर्माण झाली होती। तर दुसरीकडे सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या त्याचबरोबरीनं हिप्परगा तलाव जे आहे या हिप्परगा तलावातून सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी उपसा केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेला जे आहे ते जलसंपदा विभागाच्याच पाटबंधारे खात्याने नोटीस बजावलेली आहे आणि 1,20,00,000 रुपयांचा दंड जो आहे तो त्यांनी या ठिकाणी त्यांना केलेला आहे। त्या प्रकरणी सुद्धा सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर नामुष्की जी आहे ती उडवलेली आहे। त्यामुळे जलसंपदा विभागाकडून हिप्परगा आणि टाकळी पंप हाऊस या ठिकाणी सील करण्यात आल्याची माहिती समोर आली होती। मात्र सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाने ऐनवेळी या ठिकाणी नमती भूमिका घेत काही कोटी रुपयांचा चेक जो आहे तो देण्याचं आश्वासन जलसंपदा विभागाला देण्यात आलेलं होतं। त्यामुळे यापैकी अतिरिक्त उपसा केल्याप्रकरणी जलसंपदा विभागाच्या हिप्परगा तलावातून जो अतिरिक्त उपसा केला होता त्याचे 28 लाख रुपये आणि टाकळी पंप हाऊसमधून जो उपसा केला जातो ज्याची पाणीपट्टी थकीत होती त्या 38 कोटीपैकी 6 कोटी रुपये जे आहे त्या ठिकाणी चेक जो आहे तो देण्याचं आश्वासन जलसंपदा विभागाला दिलं आणि त्यामुळे ही नामुष्की आहे ते टळल्याची माहिती महापालिका प्रशासनाचे अधिकारी देत आहेत। मात्र असं असलं तरी वेळीच हे बिल न दिल्यामुळे ही नामुष्की जी आहे ती सोलापूर महापालिकेवरती ओढवलेली होती आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य सोलापूरकरांना बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापालिका प्रशासन नक्की कशा पद्धतीनं यामध्ये आता तोडगा काढतं आहे आणि जलसंपदा विभाग यांचं जी काही नोटिसा आहेत त्या कशा पद्धतीने थांबवतं आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।